नमस्कार. ध्यास अभ्यास गटातर्फे तुम्हा सर्व ऑनलाईन श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वैभव, तुझंही ध्यासच्या या व्यासपीठावर मनापासून स्वागत. आपलं आत्ताचं हे जे सत्र सुरू आहे, विमान उडते अधांतरी, यातलं आज दुसरं सत्र आहे. वैभवची मी अगदी थोडक्यात ओळख करून देते. त्याआधी यावेळी मी देणगी मूल्यासाठी जे आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद दिलेल्यांची नावं परत एकदा मी जाहीर करते. रचना वनारसे, जयश्री तुंगार, भैरवी सहस्त्रबुद्धे, जयश्री हर्षे, दीपा नातू, मनीषा कोरडे, अंकिता कारले, सुखदा कोरडे, रविबाला लेले, अजित शुक्ल, अनघा नेमगावकर, मंजुषा करंजकर, प्राची मुळे, कृष्णाजी जोशी, दीपाली मुजुमदार, दीपाताई पाटकर, कालिंदी गलांडे, रंजना चव्हाण आणि अर्चना कापरे. तुमच्या सगळ्यांची मी अतिशय ऋणी आहे, कृतज्ञ आहे, असाच लोभ असू द्या. आजचे व्याख्याते श्री वैभव दातार यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. कारण पूर्ण ओळख करून दे, मी मागे सांगितलं जसं पूर्ण ओळख करून द्यायची म्हणजे आपल्याला एक सत्र लागेल. इतकं अफाट काम आहे वैभवचं आणि इतका अफाट त्याचा अभ्यास आहे. व्यवसायाने IT इंजिनियर असलेले श्री वैभव दातार यांचं संस्कृत भाषेवर प्रभुत्व आहे आणि स्पॅनिश आणि जापनीज भाषांचेही ते जाणकार आहेत. उत्तम कवी आहेत. त्यांनी अनेक आरत्याही रचलेल्या आहेत. वेदविज्ञान रंजन लेखमालिकेची त्यांची स्वतःची साईट आहे. एन्शंट इंडियन सायन्स .com ही ती साईट आहे. प्राचीन साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान ही त्यांची मालिका तुम्हाला तिथे ऐकायला मिळेल. ध्यासच्या व्यासपीठावर त्यांची ही मालिका ऑलरेडी झालेली आहे. पेजवर जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण सिद्धांत, पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, सापेक्ष गती, महर्षी कणाद यांचे गतिविषयक नियम म्हणजे आपण आता जे न्यूटनचे नियम म्हणून शिकतो आहोत ते, भोजराजाचा यंत्रमानव, जलविद्युत यंत्र, दुर्बीण, गणित शास्त्रांमधली धनऋण संख्या आणि द्विआधारित संख्या, बायनरी सिस्टीम, आत्ताचं जे टेक्नॉलॉजी ज्याच्यावर अवलंबून आहे तो शोध आपल्याकडे लागलेला आहे खूप पूर्वी. भूगर्भ जलशास्त्र, सूर्याची 7 किरण, कृषीशास्त्र, जलचक्र, ध्वनिशास्त्र अशा अनेक विषयांवर वैभव दातारांची आपल्याकडे लेक्चर्स झालेली आहेत. आतापर्यंत अनेक स्तोत्रांचा वैभवनी अनुवाद केलेला आहे. अनेक संतचरित्र लिहिलेली आहेत आणि कुठलीही गोष्ट अतिशय सहज असे त्याला काव्य स्फूर्त. आणि मी FB त्याच्या जे एका ग्रुपमध्ये तो आहे त्याची ते मी फॉलो करते. तर इतकी सहज सहज सुंदर काव्य त्याच्यावर त्यांनी केलेली असतात. कालिदास काव्यगौरव पुरस्कार मिळालेल्या वैभव यांनी अनेक धार्मिक आध्यात्मिक रचनाही लिहिलेल्या आहेत. अनेक त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. वेद, उपनिषद, पुराण यातल्या विज्ञानावर आधारित वेद विज्ञान रंजन ही त्यांची मालिका प्रसिद्ध आहे. आणि तसंच गीत परशुराम हा त्यांचा अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. आता थोडस आजच्या विषयाबद्दल. मागच्या म्हणजे हे विमान उडते अधांतरीच्या पहिल्या सत्रामध्ये आपण सत्ययुगीन म्हणजे वेदकालीन विमान तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतलेली आहे. या सत्रामध्ये आपण त्रेतायुगातल्या म्हणजेच रामायण काळातल्या विमान तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत. मला आठवतंय लहानपणी माझी आई ना फार छान गोष्टी सांगत असे बरं का. मी आणि माझा धाकटा भाऊ तिच्या रामायण महाभारतातल्या कथा ऐकत मोठं झालो असं म्हणलं तरी वावगं नाही. पुष्पक विमानाचं वर्णन ती सांगत असताना आम्ही अगदी अचंबित होऊन तिच्याकडे बघत असायचो. तेव्हा विमान कसं असेल, ते असेल की नाही, सत्य असेल की मिथ्या, हे विचार मनात सुद्धा यायचे नाही. पण जसजसं मोठं होत गेलो तसं त्याविषयीचं कुतूहल मात्र वाढत गेलं. त्याविषयीचं वाचन करताना, माहिती घेताना असं लक्षात आलं की आजच्या काळा इतकंच किंबहुना आजच्यापेक्षा पुरातन काळामध्ये विमान तंत्रज्ञान अधिक विकसित झालेलं होतं. असं म्हणतात की आपल्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये जवळजवळ 10,000 वर्षापूर्वीचे युद्धात वापरल्या जाणाऱ्या विमानांचे म्हणजे लढाऊ विमानांचे विस्तृत असे उल्लेख आहेत. याबद्दल वैभव आपल्याला सविस्तर सांगेलच. पण ऋषी अंगिरांनी बनवलेल्या आणि विश्वकर्म्याने रचना आणि बांधणी केलेल्या पुष्पक विमानाविषयी आज आपण ऐकणार आहोत. तुमच्या इतकीच ही माहिती घेण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे.
धन्यवाद. वैभव, सुरू करूयात आपण. आवाज येतोय का माझा व्यवस्थित हो, सगळ्यांना? व्यवस्थित येतोय. येस. हो. स्क्रीन शेअर करतो मी. को होस्ट केलंय का तुम्ही मला? नाही, एकच सेकंड मी हा. करते. येस. एक मिनिट. हं. स्पीकर व्ह्यू देते फक्त. हा. येस. शेअर करतो माझी स्क्रीन. हो हो. दिसते का माझी स्क्रीन सांगा? हो, दिसते आहे. ओके, ठीक. नमस्कार सर्वांना. मी वैभव दातार. आताच मॅडमनी माझी ओळख करून दिली. आपण हे विमान उडते अधांतरी या सत्र मालिकेच्या मागच्या शनिवारच्या भागामध्ये वेद काळातील विमानं, त्यांचे ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद यातील उल्लेख आणि त्या काळी या विमानांचा वापर कशा कशा पद्धतीने होत होता, लढाईसाठी कसा होत होता, त्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी कसा होत होता, कुठल्या कुठल्या प्रकारची विमानं वेदांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे, या सगळ्यांची विस्तृत माहिती घेतली. आता वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण मानतो. म्हणजे वेदांची कालगणना करण्याचा खूप विद्वानांनी प्रयत्न केलेला आहेच, परंतु निश्चित असा काळ ठरवणं हे अतिशय अवघड काम. परंतु ह्या वेदांनंतर, म्हणजे वेद हे अगदी विश्वातील अति प्राचीन, अति पुरातन लिखित वाङ्मय त्याला आपण म्हणतो. तो कालखंड म्हणजे अगदी त्रेतायुगाच्या आधीचा कालखंड. हे मी ठामपणे कसं सांगतो याचं कारण, मी माझं पूर्ण 7-8 दिवसांचं संपूर्ण रामायण कथा पण मी करतो. इथे बर. विषय हा असा आहे की रामायण कथेचा नाही, तर रामांनी ऋग्वेद यजुर्वेदाचा अभ्यास केला होता असा उल्लेख प्रत्यक्ष वाल्मिकी महर्षींनी केलेला आहे. याचा अर्थ रामाच्या आधीच ह्या सगळ्या वेदांची रचना झाली होती. मला म्हणजे मुद्दा सांगायचा हा आहे, कार्यक्रमापेक्षा सुद्धा हा काळ काय आहे, तर रामायणाच्या आधीचा काळ आहे हा वेदांचा. पण रामांनी सुद्धा वेदांचं अध्ययन केलेलं आहे, हनुमंतांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे. अशा प्रकारचे श्लोक सगळे वाल्मिकी रामायणात वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले आहेत. तर आपण मागच्या सत्रामध्ये अतिप्राचीन कालखंडातील विमानांचा अभ्यास केला, मागोवा घेतला, उदाहरणं पाहिली. आता थोडस पुढे सरकूया आणि त्रेतायुगाच्या कालखंडात कुठल्या प्रकारची विमानं होती किंवा रामायणात काय प्रकारच्या विमानांची वर्णनं केलेली आहेत ती आता आपण पाहू. एक 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 श्लोक आणि एक 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 आपण त्याचा अर्थ पाहू. आणि हे सगळं मूळ वाल्मिकी विरचित जे मूळ रामायण आहे त्यातीलच सगळं घेण्यात आलेलं आहे. कारण रामायण 100हून अधिक प्रकारची आहेत. तुलसी रामायण आहे, आनंद रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, पण त्याचा मूळ स्रोत आहे तो वाल्मिकी रामायण. त्याच्यामुळे तेच मूळ आणि तेच सत्य आहे असं धरून मी हे संशोधन आता आपल्या समोर ठेवतोय. तर आता यातील पहिला श्लोक आपण पाहूया. अयोध्याकांड, सर्ग 27 आणि श्लोक 9. या अयोध्याकांडात रामाशी संबंधित सगळे अयोध्येतील प्रसंग वर्णन केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे कांडांची नावं सुद्धा अतिशय सुंदर आहेत. बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, पुढे किष्किंधाकांड आहे, सुंदरकांड आहे, अरण्यकांड अशी बरीच आहेत. तर ह्या अयोध्याकांडामध्ये रामांचं वनवासाला जाण्यापर्यंतचा भाग हा सगळा अयोध्याकांडात आलेला. आणि हा जो 9वा श्लोक आपण पाहतो आहोत तो का, तर त्याची पार्श्वभूमी अगदी 2 मिनिटात सांगतो. जेव्हा कैकेयीने रामांना आदेश दिला की तुम्ही वनात जा, त्यावेळी राम एकटेच वनात जायला निघाले होते आधी, परंतु सीतेनेही मी येते असा आग्रह धरला, मग लक्ष्मणाने धरला वगैरे. हा रामायणातला भाग आहे. पण इथे मुद्दा सांगायचा म्हणजे काय, की राम हर तऱ्हेने सीतेला समजावतात की तू राजकुमारी आहेस, राजपुत्री आहेस,
किंवा राजपत्नी आहेस तर तू येऊ नकोस, तुला झेपणार नाही वनवास. तेव्हा ती सीता रामाला म्हणते, काय म्हणते तर प्रासादाग्रे विमानैः वा वैहासन गतेन वा सर्वावस्था गता भर्तुः पादच्छाया विशिष्यते. हा 9वा श्लोक. आता हा श्लोक का घेतला, याची काय म्हटलंय, प्रासादागरे विमानैर्वा वैहाय सगतेन वा, उंच उंच महालात राहणं. प्रासाद आग्रे, महाल, अतिशय प्रचंड असे महाल होते अयोध्येमध्ये. म्हणजे समजा दशरथाच्या दालनातून रामाच्या दालनात जर जावं लागलं, त्याच्यासाठी रथाचा वापर केला जायचा. इतकं प्रचंड व्यापलेलं होतं ते. तर ती काय म्हणते की पतिव्रतेची लक्षणं काय, तर उंच उंच महालात राहणं आणि विमानांमध्ये चढून फिरणं. विमानैर्वा किंवा अणिमा लघिमा, या ज्या सिद्धी आहेत, अष्टसिद्धी, या सिद्धींच्या द्वारे आकाशात विचरण करणं, ह्या सर्वांपेक्षा सुद्धा स्त्रीसाठी सर्व अवस्थांमध्ये पतीच्या चरणांच्या छायेत राहणं हे विशेष महत्वाचं आहे. इथे ते पतिव्रता धर्म सांगते. हा सांस्कृतिक भाग सोडून द्या, आपल्याला फक्त विमानाशी संबंधित भाग पाहायचा आहे आज इथे. तर इथे विमानही असा शब्द वापरलेला आहे. अनेक विमानांमध्ये चढून, आता राम वनवासाला जायचे आहेत, त्याच्याविषयी चर्चा चालू आहे. तेव्हा ही सीता रामांना ह्या प्रकारे उद्देशून वाक्य म्हणते. तोपर्यंत तिने काही पुष्पक विमान पाहिलेलं नाही. म्हणजे काय, फक्त रावणाजवळच का होती विमानं रामायणामध्ये, तर नाही. रावणाचा पुष्पक विमान हे रामायणात अतिशय प्रसिद्ध आहे, पण त्याच बरोबरीने वानर सेनेकडे सुद्धा विमान होती. दशरथाकडे, जनक राजाकडे आणि पूर्ण त्या काळी जे काही पृथ्वीवर मोठे राजे महाराजे होते त्यांच्याकडे सुद्धा विशिष्ट प्रकारची विमानं होती. कारण हा सगळा जो उल्लेख आपण बघतोय, आपण जर कालखंडाचा विचार केला तर हा उल्लेख ऋग्वेदानंतरच्या कालखंडात आलेला आहे, म्हणजे वैदिक कालानंतर आलेला आहे. त्रेतायुगाचा कालखंड साधारण इसवी पूर्व 12,000 वर्षांपेक्षा जुना कालखंड, साधारण अंदाजे. कारण त्रेतायुगानंतर द्वापार आलं, द्वापारानंतर कली आलं. तर हा त्रेतायुगात ते म्हणतायत, सीतामाई म्हणतायत की मी विमानात चढून फिरण्यापेक्षा सुद्धा पतीच्या चरणांच्या छायेत राहणं हे मला अधिक प्रिय. तर ज्या अर्थी हा विमानांचा उल्लेख केला, त्या अर्थी सीतामाईंनी कधीतरी ह्या आधी विमान कसं असतं, विमान कसं दिसतं, विमान कसं उडतं, हे सर्व निश्चित डोळ्यांनी पाहिलं. कारण त्यांच्या मुखातून आलेला हा शब्द आहे म्हणजे तो मिथ्या नक्कीच नाही. कारण वाल्मिकी ऋषींनी जे जे रामायणात दिलेलं आहे ते अगदी 100% सत्य आहे. त्याच्यावर शंका घ्यायची कोणालाहीच काहीच जरूरत नाही, आवश्यकता नाही. इतकं ते स्फटिकासारखं निर्मळ आणि शुद्ध रामायण, त्यातला प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे. म्हणूनच इथे सीतामाईच्या तोंडी आलेलं वाक्य हे सर्वार्थाने महत्वाचं आहे. विमानांमधून चढून फिरण्यापेक्षा, याचा अर्थ विमानांमध्ये चढून फिरत असत त्या काळी, विमानांद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे शक्य होत असे आणि त्या पद्धतीने प्रवास केला जात असे, असा इथे आपण अर्थ घेऊ शकतो या वाक्याचा. आता आपण पुढचा पाहूया स्लाइड काय म्हणतायत. पुढे म्हणतायत की ततोद्रिकूटाचलम मेघसन्निभम महाविमान उपवेश्म संयुतम अवार्यमाणः प्रविवेश सारथिः प्रभूतरतन मकरो यथार्णव. ज्याप्रमाणे मगर प्रचुर म्हणजे अनेक, प्रचंड, खूप साठा असलेल्या रत्नांनी भरलेल्या समुद्रातून रत्न मिळतात म्हणून त्याला रत्नाकर म्हणतो. तर अशा रत्नाकराच्या मध्ये कोणीही न अडविता ज्याप्रमाणे मगर प्रवेश करतो, मगर असते जो जो प्रचंड प्रमाणात त्याच्या दाढा अकराळ विक्राळ, त्याला कोणीही अडवू शकत नाही. आपल्याला माहितीये गजेंद्र मोक्षाची कथा पण आलेली आहे भागवतात. त्याप्रमाणे सारथी सुमंत्राने
पर्वत शिखरावर आरूढ असलेल्या अवचित अविचल मेघाप्रमाणे शोभायमान. महाविमान असा शब्द वापरलाय पहा. महाविमान म्हणजे आजकालचं बोईंग आपण डोळ्यासमोर आणू शकतो. हम्म. बोईंग म्हणजे बघा डबल डेकर विमान असतं. म्हणजे इतकं महाविमानच आहे ना ते, जे प्रचंड कपॅसिटी असते त्याची प्रवासी वाहतूक करण्याची. आपली साधी डोमेस्टिक विमानं पहा आणि इंटरनॅशनल विमानं पहा. इंटरनॅशनल विमानं निश्चित मोठी असतात. तर असं महाविमान सदृश सुंदर गृहांनी संयुक्त तथा प्रचुर रत्न भांडारांनी भरलेल्या महालात कुणाकडूनही अडविले न जाता बेधडक प्रवेश केला. हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे? जेव्हा रामानं वनवासात घेऊन जाण्यासाठी तो सुमंत्र येतो, आणि सुमंत्र असा जो शब्द आहे बरं का रामायणामध्ये. आपण खूप ठिकाणी सुमंत म्हणतो, पण मूळ रामायणातले शब्द सुमंत्र असा आहे. त्याला जेव्हा आज्ञा करतं की आता आपल्याला चालायचं आहे, वेलकल नेसून ते जायला निघतात, तेव्हा सुमंत्र जेव्हा या महालामध्ये प्रवेश करतो अयोध्येला, त्या महालाचं वर्णन करतायत की ज्याप्रमाणे मगर प्रवेश करतो सागरामध्ये, त्याप्रमाणे या सारथी सुमंत्राने महालात प्रवेश केला. म्हणजे रामचंद्रांचा महाल कसा होता? एखाद्या महाविमानासारखा होता. महाविमानोपम वेश्म संयुतम. अतिशय प्रचंड असं महाविमान कसं असेल? आता बघा बोईंग विमान आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा खालच्या फ्लोअरवरून वरच्या फ्लोअर मध्ये जायला जिना असतो. पूर्वी डबल डेकर गाड्या होत्या, म्हणजे ट्रेन होत्या, काही ठिकाणी अजूनही असतील. मुंबईला आमच्या डबल डेकर बसेस होत्या. एका मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतमध्ये जिना होता, वगैरे वगैरे काही गोष्टी. 5 स्टार विमानं जी आपण म्हणू, त्या पद्धतीची विमानांची रचना त्या काळी केली जायची. याचं वर्णन पाहू आपण पुढे. पण ह्या ज्या दोन आपण आता आपण अयोध्या कांडातल्या ज्या गोष्टी बघतोय, तिथपासूनच विमान 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 हा शब्द अनेक वेळा आलेला आहे रामायणामध्ये. पण आपण मागच्या माझ्या सिरीजमध्ये पाहिलं तर वेदांमध्ये कुठेही विमान असा शब्द दिलेला नाहीये त्यांनी. कधी आकाशात चालणारं जहाज म्हटलंय, कधी 3 पायांचा रथ म्हटलाय. आपण पाहिलं, जे नसतील त्यांच्यासाठी 1-2 मिनिटं सांगतो. घोडा नसलेला, लगाम नसलेला रथ पाहिला, अशा प्रकारची वर्णन आहे. पण ह्या त्रेतायुगातील रामायणात आणि पुढे महाभारतात आणि इथून पुढे सुद्धा विमान असाच शब्दप्रयोग सर्व ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो. तर हे सुमंत्र रामांच्या महालाचं वर्णन करताना ते त्याला विमानाची उपमा देतात. तर सुमंत्र विमानाची उपमा देत आहेत, म्हणजे सुमंत्राने सुद्धा अशा प्रकारचं वाहन कुठेतरी पाहिलं. एवढी कल्पनाशक्तीने आपण असं अकल्पित गोष्टींची उपमा एखाद्या गोष्टीला देऊ शकत नाही. आपण म्हणतो ह्याच्यासारखं हे किती सुंदर आहे बघा. मग ह्याच्यासारखं हे म्हणताना ती गोष्ट आपण कधीतरी पाहिलेली असते, कुठेतरी प्रत्यक्षात नसेल पाहिली, फोटोवर टीव्हीवर कुठेतरी ती गोष्ट पाहिलेली असते, तेव्हा आपण त्याची उपमा देऊ शकतो. हे ह्याच्यासारखं दिसतंय. पण ते कशासारखं दिसतंय हे समजण्यासाठी आपण या समोर ती गोष्ट दिसायला हवी. म्हणजे हे विमानांची उपमा देत आहेत, सीतामातेने दिलेली आहे उपमा, नंतर सुमंत्राने दिलेली आहे उपमा. याचा अर्थ ते आधी पाहिलंय, म्हणून त्यांनी त्याचा आणि त्याचा संदर्भ लावला की विमाना इतकं महाप्रचंड महान, विमानात बसून इकडे तिकडे विचरण करणं, या सगळ्या गोष्टी करताना आपण आपल्या बुद्धीचा जरा तर्क लावून 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 या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला या धर्मग्रंथांमधलं विज्ञान समजतं. आता आपण पुढची स्लाइड बघूया, मोठी आहे. तर आता काय आहे, एक एक श्लोक पाहूया. प्रासादाग्र विमानेषु बलभीषु च सर्वदा हैम राजत भौमेषु वराहा तरणशालिषु पुष्प संचय चित्रेषु चंदना गुरुगंधिषु पांडुराभ्र प्रकाशेषु शुक संघतरुषु प्रासादवरवर्येषु शीतवत्सु सुगंधिषु उषित्वा मेरुकल्पेषु कृत कांचन भित्तिषु. 5, 6, 7 श्लोक वाल्मिकी लिहित आहेत. काय लिहित आहेत की जेव्हा श्रीराम वनात जातात, ते वनात कसे झोपत असतील, कसं राहत असतील, याचं वर्णन केलेलं आहे. आता बघा,
प्रत्यक्ष श्रीराम हे खरं पाहता राजपुत्र, इक्ष्वाकू कुळातील कुलदीप, लहानपणापासून राजप्रासादात वाढलेले होते आणि त्यांना अचानक वनवासात जायची वेळ आली. तर या उद्देशाने हे श्लोक आहेत, जे सदा विमानाकार प्रासादांच्या श्रेष्ठ भवनात आणि अट्टालिकांमध्ये झोपत आले आहेत. अट्टालिका म्हणजे प्रचंड असं शयनगृह. विमानाकार प्रासाद, पुन्हा पुन्हा इथे बऱ्याच ठिकाणी तोच शब्द आलेला आहे पहा. प्रासादाग्र विमानेश म्हणजे विमानांच्या आकाराचा प्रासाद, म्हणजे विमानांच्या आकाराचा राजवाडा. याचा अर्थ ती विमान ही राजवाडा इतकी प्रचंड भव्य असणार, असा इथे अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो. तसंच ज्यांची फरशी सोन्याने बनवलेली आहे, चांदीची आहे, उत्तम बिछाने आहेत, पुष्पराशींनी विभूषित आहेत, चंदनाचा गंध पसरलेला आहे आणि श्वेत मेघांप्रमाणे म्हणजे पांढऱ्या शुभ्र ढगांप्रमाणे उत्तम कांती त्या फरशीला आहे, ज्यांच्यात शुकसमूहाचा म्हणजे अत्यंत गुंजारव करणारे पक्षी, पोपट अशांचा कलरव होतो आहे, शीतल आहेत आणि कापरासारख्या सुगंधाने व्याप्त आहे, ज्यांच्या भिंतीवर सुवर्ण काम केलेलं आहे आणि उंचीमुळे मेरू पर्वतासमान वाटतात, अशा राजमहालात आजपर्यंत राम राहिले होते. आता अचानक त्यांना वनवासात जायची वेळ आली. तर ह्या अशा उत्तम ठिकाणी राहिलेले श्रीरामचंद्र वनामध्ये कसे झोपत असतील? त्यांच्या अंगाला जमिनी लागत नसतील का? काटे दगड बोचत नसतील का? त्यांना किती त्रास होत असेल? अशा प्रकारचं वर्णन या श्लोकांमध्ये. तर मुद्दा महत्वाचा इथे पुन्हा एकदा, विमानाच्या आकारांचे प्रासाद म्हणजे राजवाड्याला समजा पंख लावले आणि राजवाडा इकडून तिकडे नेला तर तो कसा दिसेल? विमानासारखा प्रचंड मोठं धूळ काय ते अवकाशातनं जात आहे असं दिसेल. अशा प्रकारचं वर्णन इथे केलेलं आहे की विमानाच्या आकाराचे राजवाडे. आता ओघाने मला आता एक क्षणिक एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. आपल्याला संत तुकाराम माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जे गुरु कोण, चैतन्य, बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य म्हणतात. तर त्यांच्या संदर्भात अशी कथा सांगितली जाते आणि 100% ही कथा खरी असणार, कारण ही कथा साधारण आपल्या दक्षिण प्रांतात घडलेली आहे. साधारण बेळगाव कर्नाटक हा भाग, की त्याचं एका राजाशी काही त्या चैतन्य जे होते केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य म्हणून, त्यांचं काही गोष्टी झाल्या, अशा मतभेद झाले आणि त्यांनी बसल्या जागी भूमीला आज्ञा केली की आता तू हवेत उड. जसं आपण म्हणतो माऊलींनी भिंत चालवली, तसं ती एक भूमी विमानाचं रूप घेऊन आकाशातनं उडू लागली आणि आपल्या दक्षिणेला एका ठिकाणी जाऊन थांबली. हे सगळं वर्णन त्या श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गुरूंचं आहे. आणि संत तुकाराम महाराजांना सुद्धा न्यायला जेव्हा विमान आलं तेव्हा ही अशीच परिस्थिती होती. नारायण स्वामींना न्यायला ज्याला विमानाला 1800 साली, हे आतापासून फक्त 200 वर्षच झाले त्या घटनेला. 224 ते आता काय चालू आहे आपलं 2024. 200-250 वर्षापूर्वीची घटना म्हणजे तुकाराम महाराजांनंतरची घटना आहे बरं का. नारायण स्वामींना न्यायला प्रत्यक्ष विमान आलं आणि गोपाळ स्वामी म्हणतात ना, सांगावे कवणा ठाया जावे. आपण कधी ऐकलं असेल, वाचलं असेल तर. ही घटना झाली औरवाडला, म्हणजे आपल्या नसोबाच्या वाडीच्या जवळ. तिथे सुद्धा नारायण स्वामींना न्यायला असं विमान आलं. असे मध्ये मध्ये आपल्याला काही संदर्भ दिसतात. तर इथे विमानाच्या आकाराचे प्रासाद असा उल्लेख आहे. आता पुन्हा अयोध्या कांड सर्ग 64 ह्याच्यामधले 2 गोष्टी आता आपण पाहूया. स्थानमस्मि महत्प्राप्तो भवतोः परिचारणा भवन्तावपि च क्षिप्रम मम मूलमुपैष्यथः. आणि एवं उक्त्वा तु दिव्येन विमानेन वपुष्मता अरुरोह दिवक्षिप्रम मुनिपुत्रो जितेंद्रियः. आता अर्थ पाहू, कशाच्या संदर्भात आहे तेही सांगतो तो. आपल्याला सगळ्यांना श्रावण बाळाची गोष्ट माहिती. आमच्या कीर्तनामध्ये मी जेव्हा
जन्माचं कीर्तन करतो तेव्हा ही गोष्ट तर सांगतोच, कारण त्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. श्रावण बाळाला जेव्हा बाण लागला, जेव्हा दशरथ राजा त्याच्या जवळ गेला, तो कानोसा घेत, गोष्ट सगळी सांगत नाही मी, आपला विषय विमानांपुरता आहे. आणि जेव्हा सगळे त्यांचं संभाषण झालं आणि शेवटी काय झालं, त्या याचा प्राण गेला, निष्प्राण झाला श्रावण बाळ. आलाप विलाप करता करता त्यांच्या वृद्ध आई वडिलांनी सुद्धा प्राण सोडले आणि राजाला शाप दिला दशरथाला, तुलाही असा पुत्र वियोगाने मृत्यू येईल वगैरे वगैरे ही कथा आहे. तर जेव्हा त्याचं प्राणोत्क्रमण होतं याचं, श्रावण बाळाचं, तेव्हा काय होतं, 50वा श्लोक बघा खाली दिलाय. असे म्हणून तो जितेंद्रिय मुनिकुमार, मुनिकुमार हा श्रावण बाळाला उद्देशून वापरलेला शब्द आहे. सुंदर आकाराच्या दिव्य विमानाने लवकरच देवलोकास निघून गेला. आता श्रावण बाळ तर हा सामान्य होता. सामान्य म्हणजे हा देवत्व प्राप्त झालेला नव्हता. तो आपल्या आई वडिलांची सेवा करणारा आणि त्यांना काशी यात्रेला घेऊन जाणारा असा एक आपल्या तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस. पण तो सुद्धा, त्याला सुद्धा न्यायला विमान आलं आणि त्या विमानात बसून तो देवलोकी गेला, कारण त्याने आई वडिलांची इतकी उत्तम सेवा केली होती, त्यामुळे त्याचं फळ त्याला मिळालं. इथे आध्यात्मिक भाग आपल्याला अजिबात बघायचा नाहीये. आता आपण फक्त विमानाशी संबंधित बघतोय. पण ह्या श्रावण बाळाच्या संदर्भात सुद्धा इथे विमान असा शब्द रामायणात वापरलेला आहे, की तो विमानात बसून देवलोकी गेला. म्हणजे इतके अनेक 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 संदर्भ आपल्या ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत ह्याच्यात दिले असताना सुद्धा मग विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला. हे कसं शक्य आहे, हा प्रश्न पडलेला आहे आपल्या सगळ्यांना. आपण शेवटच्या सत्रामध्ये या विषयाची उकल आणि उहापोह करूच. का त्यांना हे श्रेय दिलं गेलं, इतके आमच्याकडे जर इतकी वर्ष विमानं होती, तर मग हे असं तंत्रज्ञान अचानक लुप्त कसं झालं, गेलं कुठे एवढं सगळं? त्यानंतर कोणीच कधी विमान तयार करण्याचा प्रयत्न केला नाही का? या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत पुढच्या 2 सत्रांमध्ये. तर आत्ता आपण फक्त माहिती करून घेतोय की विमानांचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथांमध्ये, आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये कुठे कुठे कशा कशा पद्धतीने केलेला. आता आपण पुढची स्लाइड बघूया. पुढची स्लाइड आहे ती आपली पुष्पक विमानाचं वर्णन. ते अगदी आपण आज डिटेल पाहणार आहोत. पुष्पक विमान हे मुळात कुबेराच्या ताब्यात असलेलं आणि रावणाने पळवून आणलेलं, ते रावणाच्या मालकीचं नाही, ही पहिली गोष्ट. असं ते पुष्पक विमान. तर आणि त्याचाच रावणाला गर्व होता की माझ्याकडे हे जे पुष्पक विमान आहे त्या विमानासारखं दुसरं विमान या भूतलावर कुठेही नाही. आणि ते काही अर्थी काही अंशी खरंच होतं त्याच्यासारखं विमान, कारण ते कुबेराचं होतं. कुबेर हा त्याचा भाऊच, परंतु त्याला अभिमान होता. तर कसं होतं पुष्पक विमानाचं वर्णन, आपण संपूर्ण विमानाचं वर्णन जसं महर्षींनी केलेलं आहे, जसं वाल्मिकी ऋषींनी केलेलं आहे, तसंच्या तसं आपण पाहणार आहोत. राक्षराज रावणाचे त्याच्या शक्तीस अनुरूप असे अत्यंत उत्तम आणि अनुपम पुष्पक विमान पाहिलं. कोणी पाहिलं? ते सर्वात पहिले हनुमंताने पाहिलं. जेव्हा हनुमंत सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत गेले, त्यावेळी ते पुष्पक विमानाचं वर्णन प्रत्यक्ष हनुमंत करतायत आणि त्यांच्या तोंडचे शब्द सगळे वाल्मिकी महर्षींनी फार सुंदर लिहिलेले. हे सगळं वर्णन जे आता आपण पाहणार आहोत ते साक्षात हनुमंत करतायत. ते म्हणतात की विमान कसलं हे विमान नाही, हे तर मोठं भवन होतं, हा तर मोठा राजप्रासाद होता, हे तर एक छोटस शहर आहे की काय असं वाटावं, इतकं महाप्रचंड आणि अतिप्रचंड विमान. महीतले स्वर्गम इव, सुरुवातच अशी केली बघा. 6वा श्लोक आहे, काढून बघा ज्यांच्याकडे असेल रामायण तर, किष्किंधा कांडात. महीतले स्वर्गम इव, महीतले म्हणजे या पृथ्वीतलावरचा जणू काही स्वर्गच. मही म्हणजे पृथ्वी. महीतले स्वर्गम इव प्रकीर्णम श्रिया ज्वलंतम बहुरत्नकीर्णम नाना तरुणाम कुसुमावकीर्णम गरेरिवागरम रजसा अवकीर्णम.
या भूतलावर जणू काही सुवर्ण पसरलेलं आहे की काय, इतकं ते प्रकाशमान होतं विमान. आपल्या कांतीनं ते प्रज्वलित झाल्यासारखं भासत होतं. अनेक रत्न जडवलेली होती त्या विमानामध्ये. विविध प्रकारच्या वृक्षांच्या फुलांनी आच्छादित, तसेच पुष्पपरागांनी भरलेले ते विमान पर्वत शिखरासारखं शोभून दिसत होतं. त्या बघा, पर्वत शिखरासारखं शोभून दिसत होतं म्हणजे त्या विमानाचा आकार हा आपल्या विमानापेक्षा थोडा वेगळा असावा. कारण भारद्वाज मुनींनी जी विमानं, बघणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये, भारद्वाज मुनींनी जी विमानाचे आराखडे लिहिलेले आहेत, ती सगळी विमानं अगदी आपण बघतो तशी पक्षाच्या आकाराची नाही. काही विमान असं रुक्म विमान हे असं त्रिकोणी आहे, काही अशी अष्टकोनी आहे, काही उडत्या तबकड्यांसारखी गोलाकार आहे. अशी वेगवेगळ्या आकारांची विमानं आपण जी आता पाहतोय, ज्याच्यातनं आपण रोज प्रवास करतो, ती पक्षाच्या आकारासारखी विमानं. म्हणजे विमान म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर ते तेवढंच येतं. पण रुक्म विमान आणि त्रिकोण विमान वगैरे अशी जी विमानं होती, ही पक्षाच्या आकाराची नव्हती. त्यांचे आकारही वेगवेगळे होते. साधारण यानाच्या आकाराची, किंवा आपलं जे चांद्रयान उतरवलं बघा चंद्राच्या भूमीवर, ते कसं असं त्रिकोणी साधारण असा डबाच्या आकाराचा, असं हळूहळू हळू ते खाली आलं. अशा पद्धतीची सुद्धा त्या काळी विमानं होती. म्हणून ते असं त्रिकोणी असावं, कदाचित, कदाचित म्हणतोय मी, ते त्रिकोणी असावं म्हणून ते पर्वत शिखरासारखं शोभून दिसतंय, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे हनुमंता. इतकं सुंदर विमान त्यांनी आजपर्यंत कधीच कुठे पाहिलेलं नव्हतं. पुढचा भाग. नारी प्रवेकैरिव दीप्यमानम तडिद्भि अंभोधरम अर्चमानम हंस प्रवेकैरिव वाह्यमानम श्रिया युतम खे सुकृता विमानम. विद्युत माळांनी पूजित मेघाप्रमाणे ते विमानरूपी भवन रमणीरूपी रत्नांनी दैदिप्यमान झालेलं होतं. श्रेष्ठ हंसांच्या द्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या विमानासारखं भासत होत. त्या दिव्य विमानाची निर्मिती फार सुंदर रीतीने केली गेली होती. ते अद्भुत शोभेने संपन्न असं दिसत होत. आता विद्युत माळांनी पूजित मेघाप्रमाणे ते विमानरूपी भवन असं म्हटलेलं. म्हणजे विमानाचं जे रूप आहे ते किती लखलखीत विजेसारखं होतं, किंवा ते विमान चालताना त्यातनं प्रकाश बाहेर पडत असे. आपण गेल्या सत्रातच पाहिलं होतं बघा, आकाशात उषा प्रगट होते असं वर्णन केलं होतं त्यात ऋग्वेदांमध्ये. तुमचं विमान जेव्हा आकाशात चालतं तेव्हा आकाशात उषा प्रगट होते. उषा प्रगट होते म्हणजे काय? आकाशात प्रकाश निर्माण होतो. पहाट झालंय की काय असं वाटतं, इतका तो प्रकाश तुमचा दूरवर पसरलेला असतो. आणि श्रेष्ठ हंसांच्या द्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या विमानाप्रमाणे भासत होते. आणि अतिशय दिव्य विमान, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. हंसच जणू काही त्या विमानाला, पांढरशुभ्र हंस म्हणजे विमानाच्या पुढे असं मोरासारखं चित्र किंवा हंसासारखं चित्र त्या विमानाच्या दोन्ही टोकांना होतं. आपण जर पुष्पक विमानाचं चित्र पाहिलंच गुगलवर, अर्थात हे चित्र सुद्धा अगदी अंदाज अंदाज करूनच तयार करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष पुष्पक विमान पाहिलेला आता कोणी अजून तरी अस्तित्वात नाही. मी आपल्याला माहिती नाहीये कोणी पुष्पक विमान पाहिल्यासारखं. पुढे, यथा नग्गाग्रम बहुधातु चित्रम यथा नभश्य ग्रहचंद्र चित्रम ददर्श युक्ति कृतचारुमेघ चित्रम विमानम बहुरत्न चित्रम. अनेक धातूंनी संपन्न पर्वत शिखर, ग्रह आणि चंद्रमा यांच्या योगे आकाश आणि अनेक वर्णांनी युक्त असलेला मनोहर मेघ विचित्र शोभा धारण करतात. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या रत्नांची निर्मिती झाली असल्याने ते विमानही विचित्र शोभेने संपन्न दिसत होते. मी किती उपमा दिलेली आहे, किती किती पद्धतीने त्या विमानांचं वर्णन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. की धातूंनी संपन्न असं पर्वत शिखर असं लखलखतं. त्या पर्वत शिखरावर जर एखादी धातू असती, सोन्याची खाण असेल, लोहाची खाण असेल, तर ती खाण चमचमते. नंतर ग्रह आणि चंद्रमा आकाशात चमचमतात. अनेक वर्णांनी युक्त असलेले मेघ, आता पाऊस सुरू झालेलाच आहे,
वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या वर्णांचे मेघ मेघ आपल्याला दिसतात. काही वेळेला काळे दिसतात, काही वेळेला सूर्यास्ता वेळीच्या वेळी जर मेघांवर सूर्यकिरण पडली तर ते मेघांच्या कडा आपल्याला सोनेरी दिसतात. असे वेगवेगळ्या आकारांचे, प्रकारांचे, वर्णांचे जे मेघ दिसतात, त्याप्रमाणे नाना विविध रत्न जी त्या विमानामध्ये लावलेली होती, त्या अनेक प्रकारच्या रत्नांमुळे ते विमान सुद्धा अतिशय संपन्न होतं. इतकं सुंदर वर्णन हनुमंत करतायत त्या विमानाचं. महीकृता पर्वतराजी पूर्णा शैलाः कृता वृक्षवितान पूर्णाः वृक्षाः कृताः पुष्पवितान पूर्णाः पुष्पम कृतम केसरपत्र पूर्णम. त्या विमानाची आधारभूमी आरोहण करणाऱ्यांचे उभे राहण्याचे स्थान सोनं आणि रत्नांच्या द्वारे निर्मित कृत्रिम पर्वतमाळांनी युक्त बनवली गेली होती. ते पर्वत वृक्षांच्या विस्तृत पंक्तींनी हिरवेगार रचले आणि ते वृक्ष फुलांच्या विपुलतेने व्याप्त बनवले. तसेच ती फुलेही केसर आणि पाकळ्यांनी परिपूर्ण अशी निर्मिलेली होती. म्हणजे हे विमानाच्या आतलं वर्णन आहे. विमानाच्या आत कशा कशा पदार्थ शोभिवंत गोष्टी केलेल्या होत्या ते आपण बघू शकतो. म्हणजे आत्ताच या जगातलं माझ्या अंदाजे सर्वात मोठं विमान हे काही लढाऊ विमानं आणि अमेरिकन अध्यक्षांचं विमान हे जम्बो जेट म्हणजे ते अति प्रचंड असतं. त्या विमानात कशा अत्याधुनिक सुखसोयी असतात त्या आत्ता आपल्याला ज्या लागतात. त्या विमानात हॉटेल असतं, विमानामध्ये एकदम बसायची सोय उत्तम पद्धतीने केलेली असते. आपण बघतोच ना फोटो, जर आपण पाहिले विमानाचे इंटिरियरचे तर आपल्याला हे सहज दिसत. म्हणजे बिछाने सुद्धा व्यवस्थित घातलेले असतात, कारण ते अमेरिकन अध्यक्षांचं किंवा पंतप्रधानांचं विमान होतं. त्या विमानात इंटरनेट सुद्धा चालतं. आपल्यासारख्या सामान्य माणसं ज्यांनी प्रवास करतात तिथे विमानात इंटरनेट चालत नाही, पण तिथे सर्व सुखसोयी असतात. त्याने लिहायला बसायला तिथे कपाट केलेली असतात, डेस्क केलेलं असतं. आपण असे जुने फोटो पाहिलेले असतात किंवा आपण अजूनही गुगलवर पाहू शकतो. म्हणजे जसं अद्ययावत सुखसोयींनी एकदम 5 स्टार हॉटेल कसं असतं, 7 स्टार 5 स्टार, तशी 5 स्टार 7 स्टार विमानं सुद्धा असतात की. मग जर हे आताच्या कालखंडात जर सहज शक्य आहे तर त्या काळी तर विपुल प्रमाणात संपत्ती होती. त्रेतायुगकाळ रत्नांची तर खाणीच्या खाणी अनेक ठिकाणी होत्या. सुवर्णाची सुवर्णाचे महाल तयार केले जात असत. एवढी आपली भारतीय भूमी ही प्रसन्न आणि संपन्न होती. याचा खरंच अभिमान आहे आपल्याला, आणि नसेल तर तो असायला हवा प्रत्येकाला. इतकी आमची भारतभूमी श्रेष्ठ होती, म्हणून तर सोन्याचा धूर निघत असे असं मानलं जात होतं, असं वर्णन आहे. मुद्दा असा की विविध प्रकारची रत्नजडित रत्ने आणि केशरांसारखी फुलं. आता केशरच तर किती महाग आहे खरं म्हणजे. त्या केशराची फुलं अशी विपुल प्रमाणात त्या विमानामध्ये सजावटीसाठी त्यांनी उपयोगात आणली होती. कारण तेव्हा आर्टिफिशियल काही नव्हतं त्या काळी कुठेही. आता जसं आपण इंटिरियर डेकोरेटर आला की आपण घराचं इंटिरियर करताना आपण सगळ्या आर्टिफिशियल गोष्टी वापरतो, पण त्या काळी ह्या आर्टिफिशियल गोष्टी नसल्यामुळे फुलं, रत्न, माणिक, मोती, विविध प्रकारचे धातू ह्यांच्या साह्याने हे सर्व विमान त्यांनी आतल्या बाजूने सुशोभित केलं होतं. हेच याचं मूळ वैशिष्ट्य आहे की काय त्या पुष्पक विमानाची भुरळ एवढी सगळ्यांना पडावी. हनुमंत सुद्धा ते विमान पाहून इतके चकित झाले की त्यांनी सुद्धा आजपर्यंत कधी पाहिले नव्हते. त्यांनाही क्षणिक त्या विमानाची भुरळ पडले की अरे हे इतकं सुंदर विमान कसं शक्य आहे, असा सुद्धा त्यांनी मनाशी विचार केला. पुढे पाहूया. कृतानि वेश्मानि च पांडुराणि तथा सुपुष्पाण्यपि पुष्कराणि पुनश्च पद्मानि सकेसराणि वनानि चित्राणि सरोवराणि. सगळी बहुवचन वापरलेत संस्कृत भाषेमध्ये बघा. त्या विमानात श्वेत भुवने बनवली गेली. ही इतकं महाप्रचंड विमान. आता भुवन म्हणजे काय? भुवन म्हणजे आपण जरी इथे जग म्हटलं, राजवाडा म्हटला, तरी भुवन म्हणजे एखादी खोली. त्या विमानामध्ये काही खोल्या होत्या, कंपार्टमेंट आताच्या आपण म्हणू शकतो. कंपार्टमेंट होते विमान, असू शकतात. आता जेव्हा वैमानिक बसतो तेव्हा त्याचा कॉकपिट असतो, म्हणजे दरवाजा असतो, आणि मग आपण इथे सगळेजण बसतो. मागे पुन्हा दरवाजा असतो आणि मागे वॉशरूमची सुविधा असते.
अशा पद्धतीचे आपलं विमान समजा 3 कंपार्टमेंट मध्ये विभागलं गेले असं आपण म्हणू. यांनी इथे श्वेतभुवन पांढऱ्या रंगाची कंपार्टमेंट आपण म्हणू, आपल्या सामान्य माणसालाच व्हायचं श्वेतभुवन बनवली गेली. सुंदर फुलांनी सुशोभित पुष्करिणी बनवल्या गेल्या. सुंदर फुलांनी सुशोभित पुष्करणी बनवल्या गेल्या. केशरयुक्त कमळ आणि विचित्र वन आणि अद्भुत सरोवर सुद्धा त्या विमानात निर्माण केली गेली होती. आता विमानात कसं सरोवर असेल? सरोवर ही त्याने उपमा दिलेली आहे. विमानात पाण्याचा साठा हवा. त्याच्याशिवाय विमानातून जे प्रवास करताय त्यांची पाण्याची जी तहान आहे ती कशी भागली जाणार? म्हणजे विमानात पुरेसा पाण्याचा साठा होता. विचित्र वन म्हणजे विमान हे आच्छादलेलं होतं झाडाच्या पानांनी, झाडाच्या फांद्यांनी. इतकं विमान आच्छादलेलं होतं आणि इतकं महाप्रचंड होतं ते, म्हणजे आपण कल्पनाच नाही करू शकत अशा पद्धतीचं वर्णन. आणि इतकं महाप्रचंड विमान आणि त्याचं वर्णन इथे करतात. आणि पुढे सांगताय की पुष्पाभयम नाम विराजमानम रत्नप्रभाभीच विघूर्णमान वेश्मोत्तमानाम अपि चोंचमानम महाकपिस्तत्र महाविमानम. पुन्हा 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 त्याचा उल्लेख विमान महाविमान असाच केलेला आहे. या रामायणामध्ये आता लक्षात मला सुचलं म्हणून सांगतो. आपल्याला जर गोष्ट माहिती असेल तर जटायू पक्षाचं आणि रावणाचं युद्ध झालं हे आपल्याला माहिती. जटायू पक्षाला रामाने सगळं और्ध्वदेही केलं हेही माहिती. तर जटायूचा अजून एक भाऊ होता बरं का, संपाती. त्या संपातीकडे अत्याधुनिक विमानं होती ह्याचंही वर्णन केलेलं आहे. की अत्याधुनिक विमानांमध्ये बसून हा संपाती आणि त्याचा धाकटा भाऊ जटाळ असे उड्डाण करत असत. तर एकदा काय झालं, त्या दोघांनी शर्यत लावली की सर्वात पहिले उंच उड्डाण कोण करणार. तर संपाती आणि जटायू असे दोघेही आपापल्या विमानांमध्ये बसून गेले. वर गेले आकाशात. वर्णन आहे, सगळं वर्णन केलेलं आहे. माझ्या मनाचं काही सांगत नाहीये मी. वाल्मिकी रामायण वाचा, सगळं वर्णन आहे. ते उंच 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 इतके गेले की अल्ट्रा व्हायोलेट रेज जे असतात सूर्यापासून निघालेले, ओझोनमुळे आपलं रक्षण होतं या माहिती. हवेमध्ये ते विविध थर असतात बघा, तपांबर, दलांबर, वातांबर, सीतांबर असे काही काही भूगोलामध्ये आपण शिकलेलो आहे. ते उडत उडत वातावरणाच्या इतक्या वरच्या थरात गेले की सूर्यापासून येणारे उष्णतेने ते भाजू लागले. दोघ जण त्या सूर्यापासून निघालेल्या उष्णतेने जटायूच्या विमानाचे पंख वितळले. जटायू खालून उडत होता आणि संपाती वरून उडत होता. जटायूचे पंख वितळायला लागले असं पाहून संपातीने त्याला सावली देण्यासाठी तो संपाती त्या जटायूच्या विमानाच्या वर आपलं वर धरला आणि सगळी सूर्याची उष्णता ही संपातीने आपल्या जवळ घेतली आणि त्या विमानाचे पंख पूर्णपणे वितळल्यामुळे तो संपाती खाली कोसळला, जमीन जिवंत होता. अशी त्यांनी गोष्ट हनुमंताला सांगितलेली आहे. आणि हे विमानांनी कसे उडाले, कारण तिथे जे ऋषी होते, मला वाटतं लोमेश ऋषी, मला आता नक्की आठवत नाही ऋषींचं नाव, त्यांनी जटायू आणि संपातीला सांगितलेलं आहे की तुम्ही मनुष्य वेश धारण करू शकता. तुम्ही मनुष्य वेश धारण करू शकता. तुम्ही मनुष्य आहात. मनुष्य आहात असं जर म्हटलेलं आहे तर मग जटायू हा पक्षी नसून गृध्र जातीचा एखादा आदिवासी असावा. कारण ऋषींनी असं म्हटलंय तुम्ही मनुष्यवेश धारण केलेला आहे आणि तुम्ही उड्डाण केलेलं आहे. आणि ते जे उड्डाण केलेलं आहे ते सामान्य पक्षी एवढ्या वर जाऊ शकत नाही. तरी आकाशात उंच उडणारी घार आपण म्हटलं किंवा त्याच्यापेक्षाही अति उंच वेगाने उडणारा पक्षी जरी म्हटलं तरी त्यांनी जे काही उंचीचं वर्णन केलेलं आहे रामायणात, त्या एवढ्या उंचीवर ते पक्षी जाणं शक्य नाही. एखादं यंत्रच एवढ्या उंच जाऊ शकतं, जे हवेत उडणारं यंत्र. हवेत उडणारं यंत्र म्हणजे विमान. भोजराजाने सुद्धा आपल्या समरांगण सूत्रधार त्या ग्रंथामध्ये प्रचंड वेगाने आवाज करणाऱ्या
आणि लाकडापासून तयार करण्यात आलेल्या हवेत उडणाऱ्या यंत्राचा उल्लेख केलेला आहे. पुण्यामध्ये मिळतं हे पुस्तक अप्पा वळवंत चौकामध्ये. फार सुंदर आहे. समरांगण सूत्रधार. आणि भोजराजा म्हणजे हा साधारण इसवी सन 1100 ते 1200, एक 100 वर्षाचा कालखंड आपण घेतला. इसवी सन म्हणतोय मी, इसवी सन पूर्व नाही. इसवी सन 1200 म्हणजे माऊलींच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीच्या काळातला थोडासा आपण म्हणू. म्हणजे अगदी फार काही पुरातन आहे, अगदी काही त्रेतायुगातलं आहे असं नाही. त्यांनी हे वर्णन केलेलं आहे भोजराजाच्या समरांगण सूत्रधार ग्रंथ. तर इथे उल्लेख काय आहे की महाकपी हनुमंतांनी तेथे जे सुंदर विमान पाहिलं त्याचं नाव पुष्पक होतं. ते रत्नांच्या प्रभेनं प्रकाशित झालेलं विमान होतं आणि इकडे तिकडे भ्रमण करणारं विमान होतं. ज्यांच्या प्रभेत वाढच होत असे असे देवतांच्या गृहाकार विमानांत सर्वाधिक आदर केला जाईल असे ते महाविमान पुष्प त्यांनी पाहिले. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत. एक तर त्यांनी सुंदर पुष्पक विमान पाहिलं, त्याचं नाव पुष्पावयम, पुष्पक असं आहे त्या ह्याचं नाव विमानाचं. आणि ते प्रकाशमान झालेलं विमान इकडे तिकडे भ्रमण करणार होत. म्हणजे हनुमंत जेव्हा लंकेमध्ये सीतेचा शोधार्थ गेले, जेव्हा त्यांनी हे विमान पाहिलं, कारण सीतेचा शोध तसा काही अगदी एका दिवसातच काय ते जाऊन आले परत, असं काही आपण करू शकत नाही अर्थ. कारण त्यांना बरंच काम होतं तिथे गेल्यावर, लंका दहन वगैरे सगळं पुढचा भाग आहे. तर ते विमान उडताना इकडे तिकडे हिंडताना त्यांनी नक्की पाहिलं असेल. श्रीलंकेमध्येच ते त्या विमानाने काही वेळा प्रवास लोकांचा, राक्षसांचा झाला असेल आणि तो प्रवास त्यांनी पाहिल्याची शक्यता आहे. म्हणून ते म्हणतात हे विमान इकडे तिकडे उडणारं आणि भ्रमण करणारं आहे. नाही समजा हे एखादं नुसतं राजवाड्याच बघा, म्हणजे आपण कसा तर्क लावायचा. समजा हे आत्ताच सगळं आपण वर्णन पाहिलं, रत्नांनी युक्त आहे भूमी, नंतर सरोवर आहेत, वृक्ष आहेत, केशराची फुलं आहेत, कमळ फुललेली आहेत. हे सगळं जर एखाद्या नुसत्याच महालाचं वर्णन आहे किंवा एखाद्या परिसराचं वर्णन आहे, एखाद्या भूभागाचं वर्णन आहे असं जर आपण म्हटलं, हे विमानाचं वर्णनच नाही असं त्याचे काही आक्षेप घेणारे, महर्षी वाल्मिकींवर आक्षेप घेणारे सुद्धा लोक आहेत आपल्याकडे. तर समजा असा एखाद्याने आक्षेप घेतला तर ठीक आहे बाबा, पण मग हे इकडे तिकडे विघूर्ण मानव हा शब्द काय सांगतो? इकडे तिकडे भ्रमण करणार होतं ते. मग असा जर भूभाग तुम्ही म्हटला, एखादा भाग की बाबा तो अशा प्रकारे, मग इकडे तिकडे ती जमीन कशी भ्रमण करेल? इकडे तिकडे भ्रमण करणारी जमीन आहे म्हणजे ते पुष्पक विमान. आणि 10 वेळा सांगितलंय आपल्याला तिथे महाविमानम महाविमानम. इथे सुद्धा आपल्याला शब्द दिसतोय महाविमानम. नुसतं पण विमान म्हटलेलं नाही त्यांनी, महाविमानम. म्हणजे आताच्या कालखंडापेक्षा त्या काळी कदाचित प्रगत तंत्रज्ञान होतं की काय, कारण यांनी वर्णन केल्यासारखं महाविमान आजपर्यंत तरी कोणी, आपण जम्बो जेट, सुपरसॉनिक जम्बो जेट, जम्बो जेट, जम्बो जेट, मुंबई लंडन प्रवास थेट, जगलो वाचलो पुन्हा भेट, पुन्हा भेट असं म्हणतो. म्हणजे आपण जरी विमानात बसलो तरी खरंच प्रत्येक माणूस आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी विमानाने प्रवेश, मी सुद्धा म्हणजे, तर लँड करताना थोडीफार भीती की असतेच आपल्याला, जगू की नाही आपण. ते जेव्हा जमिनीला स्पर्श करताना जो काही आपल्याला धक्का बसतो, क्षणभर कुठेतरी मनामध्ये की हा चला सॉफ्ट लँड झालं, आता आपण खुश. म्हणजे आपल्या मनात सुद्धा अजूनही इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे तरी सुद्धा थोडीशी भीती. विमान एकदम तुमच्या त्या टर्ब्युलन्स मध्ये जायला लागलं, थोडीशी तरी आपल्याला मनात भीती येते की अरे असं असं हलतंय का, जाईल की नाही. इतकी अद्ययावत सुविधा आहे, टेक्नॉलॉजी आहे, तरी सुद्धा आपल्या मनात भीती असते. मग त्या काळी इतकी सुंदर प्रकारची विमानं, महाविमानं त्यांनी तयार केली आहेत. कुठल्याही प्रकारची मनात साशंकता नाही, कुठल्याही प्रकारची त्यांना भीती वाटत नाही. एक मिनिट हा, पुढे आलो काय. हा, तर महाकपी हनुमंतानी ते सुंदर विमान पाहिलं आणि तसं त्याचं वर्णन करून ठेवलं. आता पुढे बघूया. आता त्या विमानामध्ये काय काय होतं, तर कृताश वैदूर्यमया विहंगा
रूप्य प्रवालैश्च तथा विहंगाः चित्राश्च नाना वसुभिर्भुजंगा जात्यानुरूपा सुरगा शुभांगाः. एवढे प्रकार त्या विमानामध्ये होते. वैडूर्य रत्न होती, चांदी आणि प्रवाळ म्हणजे पोवळ यांच्यापासून तयार केलेले आकाशगमन करणारे पक्षी बनवले होते. आता पहा बर का, नाना प्रकारच्या रत्नांचे विचित्र वर्णांचे सर्प निर्माण केले गेले होते. उत्तम जातीच्या घोड्याप्रमाणेच सुंदर अंग असणारे अश्व सुद्धा बनवलेले होते त्यांनी. आता आकाशगमन करणारे पक्षी, पक्षी काही आपण चांदीचे प्रवाळ पोळ वैडूर्य म्हणजे रत्नांचा पक्षी नाही बनवू शकत ना. पक्षी हा पक्षी असतो. मग हे काय आहे, तर याच संदर्भ आपण जर पुन्हा एकदा समरांगण सूत्रधार हा ग्रंथ वाचला कधी, त्याच्यामध्ये यंत्र सर्वस्व यंत्रविधान नावाचं एक 31-32-33 प्रकरण आहे. त्याच्यामध्ये भोजराजा सांगतो की आता आपण कसं लहान मुलांना खेळणी आणतो बघा, किल्ली दिली की ते पक्षी बोलायला लागतो किंवा अशी मुवमेंट होते, तशा प्रकारची खेळणी आणि तशा प्रकारची मेकॅनिक्स हे त्या भोजराजाने विकसित केलेलं होतं. तर त्याने विकसित केलेल्या ह्या काही गोष्टी, त्याच्यामध्ये अशी बोलणारे पोपट, बोलणारे पक्षी, किल्ली दिल्यानंतर इकडून तिकडे हलणारे पक्षी, म्हणजे किल्ली म्हणजे आता आपण किल्ली म्हणतो त्याला. आता आपल्याला स्प्रिंगला टाईट केलं की ती स्प्रिंग पुन्हा उलगडते आणि ते चित्र हलायला लागतं, हे आता आपल्याला अगदी सोपं वाटतं. पण भोजराजाच्या काळी त्यांनी काहीतरी तिथे यांत्रिक सुधारणा केली असेल किंवा विशिष्ट यंत्र वापरून, मशीन वापरून त्यांनी ते सगळे पक्षी प्राणी बनवले. की घड्याळाच्या काट्यावर चालणारी अशी गोल गोल फिरणारी एक नर्तिका आणि तिच्या हातात तेल द्यायचं आणि ठराविक आवर्तन झालं की ती नर्तिका पुन्हा, माझ्याकडे होते ते आहेत म्हणजे ते श्लोक सगळे, ती नर्तिका अशी आडवी होते आणि बरोबर तिच्या हातातलं तेल दिव्यामध्ये पडतं. पुन्हा ती नर्तिका अशी गोल 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 फिरते, ठराविक आवर्तन झाल्यावरती पुन्हा पालती होते. त्या नर्तिकेच्या हातातलं तेल दिव्यामध्ये पडतं. म्हणजे दिव्यामध्ये तेल घालायला कोणा माणसाला ठेवायला नको, ठराविक आवर्तनानंतर ते तेल बरोबर दिव्यात पडेल याचं टायमर त्या भोजराजाने लावलेलं होतं. मुद्दा काय आहे इथे, की अशा प्रकारचे हे जे पक्षी खोटे पक्षी आहेत, आकाश गमन करणारे, पण चांदी प्रवाळ आणि वैडूर्य म्हणजे रत्नजडित पक्षी तयार केले होते. विचित्र वर्णांचे सर्प तयार केले होते आणि अश्वही बनवले गेले होते. अश्व बनवणं असा शब्द त्यांनी वापरलाय ना. अश्व बनवलं म्हणजे खोटे हे सुशोभीकरणासाठी तयार केलेले. आपणही बघतो ना, मोठ्या मोठ्या राजवाड्यांच्या किंवा आधी सुद्धा मोठी मोठी लग्न कार्य होतात, तिथे मोठ्या सोंडाचे हत्ती असे आपण बघतो, मोठे प्रवेशद्वाराजवळ लावलेले असतात काही ठिकाणी. तर अशा प्रकारच्या शोभेच्या वस्तू त्या काळी त्या विमानात अतिशय मोठ्या प्रमाणात तयार केल्या गेल्या होत्या. पुन्हा प्रवाल जांबूद प्रवाल जांबूनद पुष्प पक्षाः सलीलमावर्जित जिह्म पक्षाः कामस्य साक्षादिव भान्ति पक्षाः कृता विहंगाः सुमुखाः सुपक्षाः. सगळी बहुवचन वापर. त्या विमानावर सुंदर मुख आणि पंख असणारे अनेक विहंग म्हणजे पक्षी निर्मिलेले होते. ते जणू कामदेवाचे सहाय्यक वाटत होते. त्यांचे पंख प्रवाळांनी आणि सुवर्णांनी बनवलेल्या फुलांनी युक्त होते. त्यांनी लीलापूर्वक आपल्या वक्र पंखांना संकुचित करून घेतले होते. म्हणजे असे अंग चोरून जेव्हा आपण एखादा पक्षी कबूतर बसलेलं बघतो, तेव्हा आपल्याला ते असं संकुचित केलेलं दिसतं. अशा प्रकारे पक्ष्यांची मांडणी केलेली होती. कारण पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये पक्ष्यांना खूप महत्वाचं स्थान आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी पक्ष्यांचा उपयोग केला जात असे आपल्याला माहिती आहे. मुळातच संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीत, सनातन संस्कृतीत सर्वच गोष्टींचा आदर केलेला आहे. पक्षी आहेत, प्राणी आहेत, तर गोष्टी आहेत. असे आमची संस्कृती मुळीच शिकवत नाही. सर्व धर्म समभाव म्हणण्यापेक्षा सर्व भूतांना, जे जे प्राणी मात्र आहेत त्या सर्वांना समान न्याय आपल्या संस्कृतीने दिलेला आहे. त्याच्यामुळे सौंदर्य म्हटलं
की साधारणतः पक्ष्यांशी संबंधित असते, मोराशी संबंधित असते, हंसाशी संबंधित असते. हे सौंदर्य दाखवणारे जे काही पक्षी आहेत त्या विविध पक्ष्यांची चित्र कोरलेली आपल्याला अजूनही दिसतात वेगवेगळ्या. मी हे तर रामायण काळामध्ये आता सुद्धा मोठे राजवाडे पाहिलेत, अगदी जुने, म्हणजे एक 500 वर्षापूर्वी, 600 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, म्हणजे अगदी अलीकडे राजस्थानमध्ये तुम्ही जा. तुम्ही अनेक राजवाडे आहेत तिथे राजस्थानात जपून ठेवलेले. त्याच्या सगळ्या नक्षीकाम केलेल्या तुमच्या आपल्या भिंतींवर आपल्याला पक्ष्यांची चित्र दिसतात. काही लव्ह बर्ड्स सारखी चिन्ह दिसतात, काही पक्षी असे पिसारा फुलवलेले मोरासारखे दिसतात. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे कोरीव काम करताना पक्षाशी संबंधित कोरीव काम, पक्षाच्या आकारासारखं कोरीव काम करण्याची पद्धत अजूनही आहे. हे तेव्हापासून आलेलं आहे. त्यामुळे रामायण काळामध्ये सुद्धा या पक्ष्यांचे आकार वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तयार केले होते आणि ते आपल्याला त्या विमानामध्ये सुशोभीकरणासाठी बसवले होते. मी इतकं आधी मुळातच ते महाविमान होतं, म्हणजे महाप्रचंड असं विमान. आणि त्या विमानामध्ये अजून एवढ्या गोष्टी आणि या एवढ्या सगळ्या गोष्टींसहित म्हणजे ते विमान किती जड असेल. आपल्याकडे जास्ती लगेच झालं तर लगेच पैसे घेतात, कारण त्याची तेवढी क्षमता असते नसते, किंवा काही वेळेला नेऊ देत नाही जास्ती लगेच आपल्याला. मग ह्या केसमध्ये तर इतकं अतिप्रचंड मोठं विमान असताना ते कसं उडत असेल आणि त्याला किती इंधनाची आवश्यकता असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या पुष्पक विमानाच्या वर्णनामध्ये कुठेही इंधन कसं करायचं किंवा काय इंधन वापरून ते विमान उडत असेल ह्याचा काहीही उल्लेख नाहीये. फक्त पुष्पक विमानाचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे. परंतु भारद्वाज ऋषींनी जे विमानशास्त्र ग्रंथ लिहिलाय त्याच्यामध्ये मात्र सगळं इंधन वगैरे कसं तयार करायचं याचा उल्लेख आहे. त्या पाहू आपण पुढच्या सत्रामध्ये. तुर्तास फक्त आपण पुष्पक विमान त्या संबंधितच माहिती घेतोय. आता पुढे पाहू. नियुज्यमानाश गजाः सुहस्ताः सकेसराश्चोत्पलपत्रहस्ताः बभूव देवी च कृता सुहस्ता लक्ष्मीस्तथा पद्मिनी पद्महस्ता. त्या विमानामध्ये जी कमळं होती त्या कमळांनी सुशोभित सरोवरात लक्ष्मीच्या अभिषेक कार्यात नियुक्त असे हत्ती बनवले होते. आपल्याकडे सुद्धा बघा हत्तीलाही देव मानतात ना. भोंडल्यामध्ये हत्ती असतो, किंवा गजांत लक्ष्मी हा आपल्याकडे प्रकार आहे. अशी लक्ष्मी बसलेली आहे. केळबाई म्हणून एक, केळबाई का काळबाई मला वाटतं, गोव्यामध्ये एक देवीचं ठिकाण आहे. ती गजांत लक्ष्मी आहे. तिच्यावर असे दोन हत्ती सोंडेने असा, अशी ती मुद्रा असते लक्ष्मीची. तर हत्ती कसे आहे तर लक्ष्मीला अभिषेक करताय अशा पद्धतीची रचना त्या हत्तींची केलेली आहे. त्यांची सोंड फार सुंदर, तर बरोबर आहे, ते तयार केलेले आहेत, त्यालाही रत्नमाणकं जोडलेली आहेत. त्यांच्या अंगाला कमळांचा केसर आहे, म्हणजे केशरी आहेत ते हत्ती. त्यांनी आपल्या सोंडेत कमळपुष्प धारण केलेली आहे. त्यांच्या बरोबरच तेथे लक्ष्मी देवीची प्रतिमाही विराजमान झालेली आहे आणि त्या हत्तींच्या द्वारे त्याच्यावर अभिषेक केला जात होता. तिचे हात फारच सुंदर होते आणि तिने आपल्या हातात कमळ पुष्प धारण केले होते. विमानामध्ये सुद्धा या लक्ष्मीची प्रतिष्ठापना म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना या रावणाने केलेली होती, किंवा कुबेराने केली असावी, कारण हे रावणाने त्याच्याकडनं पळवून आणलेलं आहे. रावण लक्ष्मीची स्थापना करेल याबद्दल जरा मी स्वतःच आशंक आहे, कारण रावण हा दैत्य आहे. पण कुबेर हा देव असल्यामुळे आणि त्यांनी कुबेराकडनं ते हुसकावून आणल्यामुळे त्याच्यात लक्ष्मीची प्रतिमा ही कुबेराने स्थापन केली असण्याची शक्यता जास्त वाटते मला रावणापेक्षा सुद्धा. तर अशा प्रकारचं हे इतकं सुंदर वर्णन आपल्या मी इतकं म्हणजे महर्षी वाल्मिकींची वर्णन करण्याची पद्धत सुद्धा इतकी सुंदर की ते चित्र आपल्या समोर डोळ्यासमोर उभं राहतं की नाही पहा. हा श्लोक वाचल्यानंतर त्याचा अर्थ काय की लक्ष्मी बसले, लगेच आपल्याला चित्र डोळ्यासमोर येतं. त्याच्यावर अभिषेक चाललाय हत्तींचा, हत्तींनी सोंडेत कमळ धरलेला आहे. लक्ष्मी सुद्धा कशी आहे, कमळात बसलेली आहे. लक्ष्मीने सुद्धा आपल्या हातात कमळ घेतलेला आहे. अगदी जाता जाता सांगतो, अगदी आपला विषय वेगळा आहे, पण कमळ म्हणजे कहा मला, कमल, मळ कुठे कहा मला.
मळच नाही असं ते कहा मला म्हणून ते कमळ, की असं ते आहे फूल की त्याच्यावर कमळच नाही. जरी ते चिखलात उगवलेलं असलं तरी सुद्धा चिखलाचा डाग ते कमळ आपल्यावर ठेवू देत नाही. म्हणून भगवंतांनी, कुठल्याही देवांनी आपल्या हातात झेंडू, मोगरा, सदाफुली, जास्वंद काही धारण केले नाही, फक्त कमळ हाती धरलेला आहे. इतकं कमळाचं महत्व आहे, कारण कमळाला मळच चिकटत नाही. तसंच आपल्या सर्वांचं चारित्र्य असावं. आपल्या चारित्र्यावर कुठलाही डाग नसावा, मळ नसावा, असं निर्मल चारित्र्य असावं, असं त्याला सूचित करायचं. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये कमळाचं इतकं महत्व. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित हा विषय नाही, हे मी मुद्दामून स्पष्ट करतो. आपण कमळ या फुलाची माहिती आणि त्याचं महत्व आता, कारण ती लक्ष्मी कमळात बसलेली आहे म्हणून सांगायचा माझा प्रयत्न. आता आपण पुढची स्लाइड पाहूया. पुढच्या स्लाइड मध्ये सांगतात की इतीव तद्गृहम अभिगम्य शोभनम सविस्मयो नगम इव चारुकंदरम पुनश्च तत्परम सुगंधी सुंदरम हिमात्यये नगम इव चारुकंदरम. अशा प्रकारे सुंदर गुहांनी युक्त, पर्वतासमान तथा वसंत ऋतूतील सुंदर घरट्यांनी युक्त असलेल्या सुगंधयुक्त वृक्षासमान सुशोभित अशा त्या मनोहर भवनात म्हणजे विमानात पोहोचल्यावर हनुमान अत्यंत विस्मित झाले. वर्णन त्यांनी केलेलं आहे की हे भवन कसं आहे, अतिशय पर्वतराजींसारखं उत्तुंग आहे. आणि वसंत ऋतू, आता तर आपल्याला फारसं ऋतू बघायला मिळत नाहीत, कारण कालिदासाने ऋतुसंहार जरी काव्य लिहिलं असलं तरी ऋतूंचा संहार आपण केलेला आहे प्रदूषणामुळे. त्याच्यामुळे वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू आपल्याला फारसा निसर्गात फरक नाही जाणवत. पण वसंत ऋतूत जो एक विशिष्ट प्रकारचा सुगंध पसरलेला असतो वातावरणात, म्हणजे त्या काळी असे त्रेतायुगामध्ये, तर तो वृक्षासमान सुशोभित असं ते प्रचंड मोठं महाविमान, म्हणजे जणू काही भवनच, एखादा मोठा राजप्रासाद असावा, एखादं मोठं भवन असावं, असं इतकं महाप्रचंड विमान पाहून हे हनुमान अत्यंत विस्मित झाले. त्यांना आश्चर्य वाटले. अशा प्रकारची गोष्ट मी कधी कुठे पाहिली नव्हती, असं ते सांगतात. आता पुढची स्लाइड बघूया. आता हे सगळं आपण पुष्पक विमानाचं वर्णन गेले अर्धा पाऊण तास आपण पाहतोय. हे सगळं वर्णन इथे थांबतं, कारण हनुमान शेवटी विस्मित होतात इथपर्यंत वाल्मिकींनी विमानाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढे लंका दहन झालं वगैरे वगैरे, ते सगळं रामायणातलं. आता अजून एके ठिकाणी एका ठिकाणी म्हणजे अजून 2-4 ठिकाणी आहे. तर अजून हे पुढचा भाग आपण पाहू, एक 10 मिनिटं अजून हे व्याख्यान आपण करूया पुढे चाल. अरण्यकांड सर्ग 42. आता अरण्यात काय काय झालं, कांडांची नावं सुद्धा इतकी अगदी बुद्धीने दिलेली. अरण्यात म्हणजे वनवासात काय काय झालं हे आपल्याला बघायचं असेल तर अरण्यकांड पहा. मारीच आपल्याला माहितीये, सुवर्णमृगाचं रूप धारण करून आलेला. तो श्रीरामांच्या आश्रमात जातो आणि मग सीता म्हणते ना, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा. फार सुंदर वर्णन केलेलं आहे तसं. आपला विमानाशी संबंधित काय इथे पहा. आरुह्यताम अयम शीघ्रं खगो रत्न विभूषितः मया सह रथो युक्तः पिशाच वदनैः खरैः. हा रत्नाने विभूषित असा माझा आकाशगामी रथ तयार आहे. कोण कोणाला सांगताय? राम. असं कोण कोणाला सांगताय? रावण सांगतो. कोणाला सांगतोय? मारीचाला सांगतोय. दोघ जण आता सध्या लंकेत आहेत. ते काय सांगतायत? रत्नांनी विभूषित असा माझा आकाशगामी रथ, आरुह्यताम अयम शीघ्रम खगो रत्न विभूषित मया सह रथा युक्ता पिशाच्य वदनैः. पिशाच्यांसारखी मुख आहेत असलेली गाढवे जोडलेली आहे. म्हणजे जसे जे आकार वाहनाचा जो पुढे असतो, तो पिशाच्य मुख असलेली गाढवांचा आकार गाढवे जोडलेली आहेत. म्हणजे गाढव कसं जाईल आकाशात? इथे इथे म्हणता एके ठिकाणी आकाशगामी रथ आहे आणि त्याला गाढवं जोडलेली, असं तर शक्य नाही ना. गाढवं जोडलेली ती आकाशात कशी उडती? तर गाढवं जोडलेली आहे, त्याचे 2-3 अर्थ मी
म्हणजे एक एक दोन अर्थ माझ्या पद्धतीने मी घेतले ते सांगतो तुम्हाला. यावर माझ्यावर बसून यावर माझ्याबरोबर चटकन बसून निघ तू आता माझ्या इथून. आपण दोघे जाऊ. राम कुठे आहेत ते पाहू. सीतेला मी पळवून आणतो. पण ते कसं जायचंय, तर ते ह्या आकाशगामी रथात बसून जायचंय. अशा आधी ते दोघांचं डिस्कशन आहे त्याच्यामध्ये, मारीच आणि रावण. तर रासभ असा एक शब्द आहे बघा संस्कृतमध्ये. वेदांमध्ये जेव्हा आपण पाहिलं मागच्या याच्यात, रासभाप्रमाणे ती विमानं रासभाप्रमाणे दिसतात तेव्हा रासभ जोडलेली असतात. रासभ सारखा आवाज, गाढवासारखा आवाज, आपण म्हणतो ना काय गाढवासारखा ओरडतो, गाढवासारखा जो अतिशय तापदायक आवाज किंवा तो गाढवाचं ओरडणं आपण ऐकू नाही शकत. सिंहाची डरकाळी, वाघाची डरकाळी आपण ऐकू एक वेळ, पण गाढवाचं ओरडणं हे आपल्याला अगदी इरिटेटिंग वाटतं की अरे अरे थांबवा त्या. तर तशा प्रकारचा आवाज करत जाणारं विमान असावं हे, कारण त्यांनी ते गाढवे जोडलेले आहेत असं त्यांनी ते शब्द वापरलेला आहे. खरं खरंही ही खरंही ही पिशाच्य वदनही खरंही म्हणजे गाढव, रासभाई ही अशा गाढवासारखा आवाज तयार करत करत ती विमानं जात असावीत. किंवा त्या विमानांच्या पुढील भागात आपण जर जुनी चित्र पाहिलीत ना गुगलवर, तर ती जी पूर्वीच्या काळची विमान आहे त्याला पुढे असं हंस पक्ष्यासारखं असं, घोड्याच्या आकाराचं, गाढवाच्या आकाराचं किंवा अशा विशिष्ट एखाद्या प्राण्याच्या आकारासारखं एक मुख पुढे जोडलेलं असेल. असेल त्या काळी काही त्याच्या संदर्भात ही संदर्भ असतील. म्हणजे मला आता ते संदर्भ माहिती नाहीये की अशा प्रकारची रचना का केली असेल. कदाचित बॅलन्सिंग साधावं म्हणून केली असावी विमानाची. कारण विमान सुरुवातीला आणि शेपटाकडे साधारण निमुळत असतं. पक्ष्यांसारखी रचना असते. मध्यभागी फुगीर सुरुवातीला आणि शेपटाला निमुळत असतं साधारण. अशा प्रकारचं काहीतरी बॅलन्सिंग वगैरे करण्यासाठी, कारण फिजिक्स मॅथमॅटिक्स हे अति उच्च प्रमाणात त्या काळी प्रसिद्ध होत होते. मागे आपल्या ध्यासच्याच गटावर यासंबंधी आपण सगळी चर्चा केलेली आहे. प्राचीन भारतातील भौतिकशास्त्र आणि गणितशास्त्र. तर ते प्रगत असल्यामुळे केवळ ते बॅलन्सिंग साधण्यासाठी हे असं केलं असावं असा एक माझा अंदाज आहे. तर काय म्हणतोय रावण, म्हणतोय मारीचाला की आपण दोघं जाऊ या विमानात बसू. ततः तस्थे तु वाचैन रावणं ताटका सुतः ततो रावण मारीच विमानम इव तम रथम आरुह्यायेतु शीघ्रम तस्मात् आश्रम मंडलात. ताटकासुत मारीचाने रावणास म्हटले. ताटकेचा मुलगा होता बर का. मार ही ताटिका रामचंद्रा. त्या ताटिकेचा मुलगा कोण मारीचाने रावणाला काय म्हटलं, असंच करूया, विल डू द सेम. तदनंतर रावण आणि मारीच दोघेही त्या विमानाकार रथावर बसून तात्काळच त्या आश्रम मंडलाकडे निघाले. त्यांना शोधायचे होते ना कुठे आहे यांचं स्थान. पंचवटीत नाशिक जवळ कुठे थांबलेले आहेत प्रभू श्री रामचंद्र, कुठे आहे सीता, असा त्यांना शोध घ्यायचा. म्हणून त्यांनी, कारण हे सगळी बातमी आधी शूर्पणखेने दिली होती त्यांना, तिथे दोन पुरुष आणि एक सुंदर स्त्री आहे म्हणून रावण तिच्या अभिलाषेने शोधाला नाही. हा सगळ्या रामायणातला भाग आहे. आपण बघूया. ततो रावण मारीच विमानम इव तम रथम. विमानासारख्या दिसणाऱ्या त्या रथामध्ये बसून रावण आणि मारीच दोघे निघाले. ही कथा आपल्याला फारशी माहित नसते. आपल्याला त्याने मृगाचं रूप घेऊन पुढे कसं सीताहरण झालंय हे माहितीये, पण ही कथा फारशी नसते. यस्य तत्पुष्पकम नाम विमानम कामगम शुभम वीर्यादावजितम भद्रे येन यामी विहायसम. हे भद्रे, ज्यांचे सुप्रसिद्ध पुष्पक नाम सुंदर विमान जे इच्छेनुसार चालणारे आहे ते मी पराक्रमाने जिंकले आहे आणि त्या विमानात बसून मी आकाशात विचरत असतो. आता हे कोण कोणाला सांगताय? हे रावण सीतेला सांगतो. जेव्हा सीता हरण केलं त्यांनी, तेव्हा त्या पुष्पक विमानाशी संबंधित माहिती तो रावण आहे तो सीतेला देतोय. यस्य म्हणजे ज्यांचे, कोणाचं आहे ते कुबेराचं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय हे पराक्रमानं हे विमान मी जिंकलेलं आहे. हे माझं नाहीये, हे आहे त्याचं, पण मी पराक्रम केला काही आणि ते विमान जिंकलं. तर ते पुष्पक नावाचं, आणि स्पष्ट उल्लेख आहे इथे, पुष्पकम नाम विमानम. कुठेही संदर्भ संदिग्ध नाही की नक्की पुष्पक हे विमानच असेल का नुसताच जमिनीवर चालणारा रथ असेल का.
का अजून काही असेल? पुष्पकम नाम विमानम कामगम शुभम वीर्यादावजितम भद्रे येन यामी विहायसम. हे पुष्पक विमान मी पराक्रमानं जिंकलेलं आहे आणि त्या विमानाद्वारा मी आकाशात विचरत असतो. अनेक ठिकाणी हे मी विमान घेऊन जातो. त्याच विमानामध्ये, त्या पुष्पक विमानामध्ये सीतेला घेतलं आणि घेऊन लंकेला पळाला. अशी ही सगळी विमानाची कथा आपण बघतोय. तर इथे आजचं रामायणातील विमान हा जो काही भाग मला सांगायचा होता हा इथे पूर्ण झालेला आहे. पण अजून एक 5 मिनिटं मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतोय. हे सगळं आपण पाहिलं, छान सुंदर रामायणातल्या विमानांचे संदर्भ वेगवेगळे पाहिले आपण. अगदी अयोध्याकांड झालं, अरण्यकांड झालं, युद्धकांड झालं, किष्किंधाकांड झालं. त्यानंतर मेघनाद हा जो होता इंद्रजित, रावणाचा मुलगा, त्याच्याकडे सुद्धा अगदी जेट फायटर विमानं होती, त्याचाही उल्लेख आहे. त्या विमानांच्या द्वारे त्यांनी वानर सेनेवर हल्ले केले. अशा प्रकारचे सगळे वर्णन या रामायणात आहेत. त्यानंतर येतं महाभारत. महाभारतामध्ये शाल्वराजाच्या विमानाचा उल्लेख आपण वाचले असतील, त्याचा उल्लेख भागवतामध्ये पण आहे. आणि त्यानंतर पुढचा काळ येतो तो अगदी साधारण द्वापार युग कलियुग यांच्यामधला, की भारद्वाज ऋषींचं बृहद विमानशास्त्र. आता एक गोष्ट आपल्याला पाहता येईल किंवा लक्षात येईल की हे एवढं जर प्रगत सगळं तंत्रज्ञान होतं, मगाचे मी याचा उल्लेख केला, ते कुठे गेलं? पण अशा विमानांचा पुरावा नाही का? एक तर नाही. याचं कारण आपल्यावर इतकी आक्रमण झाली की सगळं सगळं ज्ञान तंत्रज्ञान सगळं सगळं आपलं चोरून लुटून या सगळ्या परकीय आक्रमकांनी नेलेलं असल्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात काही ग्रंथ उपलब्ध आहेत, काही ठिकाणी आपल्याला दिसतं. पण साधारण एक 12 वर्षापूर्वीची एक बातमी मी तुम्हाला सांगतो. ती बातमीचा मुद्दामून मी फोटो लावला इथं. असाच्या असा फोटो लावलाय बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. 14 ऑगस्ट 2012 म्हणजे आहे 24 चालू आहे, 12 वर्षापूर्वी. एन्शियंट फ्लाइंग मशीन फाउंड इन केव, वर्ल्ड लीडर्स रश टू अफगाणिस्तान. ही सगळी बातमी दिली आहे बघा. सिक्रेट 5000 year old फ्लाइंग मशीन डिस्कवर्ड. ती कथा सांगतो मी तुम्हाला. इंग्लिश तुम्ही वाचा एकीकडे पाहिजे तर. ही कथा अशी आहे की साधारण 12 साली अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानामध्ये गेलं होतं. म्हणजे इराक, इराण, अफगाणिस्तान याच्यामध्ये जे काही वॉर चालू होतं, एक 12-15 वर्षापूर्वीची गोष्ट, आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी. तर हे अमेरिकन सोल्जर्स जेव्हा त्या विशिष्ट प्रदेशात ते शोध शोध घेत होते किंवा काय टेहळणी करत असतील म्हणा, तर तेव्हा त्यांना 5000 वर्षापूर्वी साधारण एक अंदाज दिलाय, हे फ्लाइंग मशीन त्यांना सापडलं त्या गुहेमध्ये म्हणा किंवा त्या पर्वताच्या खडकांमध्ये म्हणा. What caused a sudden rush to these most powerful leaders of the Western world to go to Afghanistan, this report continues, was to directly view the discovery by US military scientists of what is described as Viman entrapped in a time well. टाइम वेल म्हणजे तिथे एक मॅग्नेटिक फील्ड सारखं एक समयाचं समयाची विहीर, म्हणजे तिथे ते अशा पद्धतीने ते विमान त्यांना दिसलं. ही बातमी आलेली आहे पेपरामध्ये. पेपरामध्ये म्हणण्यापेक्षा एका साईटवर मला ही बातमी मिळाली. त्यांनी म्हटलंय की त्या तिथे जर गेल्यानंतर तो जो सोल्जर आहे तो आत खेचला आहे. असे अमेरिकेचे 5-6 सोल्जर्स त्या विमानाच्या आत खेचले गेले, नंतर त्यांचा थांगपत्ताच लागला नाही. म्हणजे तिसरी मिती जी असते, आपण 2 डायमेन्शनल वर्ल्ड आपलं आहे, 3 डायमेन्शनल 4 डायमेन्शनल 3D 4D आपण असं पिक्चर बघतो बघा चष्मा लावून आता थिएटरमध्ये, तशा प्रकारचं एक वेगळं डायमेन्शन क्रिएट झालं. आणि त्याच्यामध्ये दॅट हॅज ऑलरेडी कॉज द डिसअपिअरन्स ऑफ द लीस्ट 8 अमेरिकन सोल्जर्स trying to remove it from the cave it has been hidden in for the past estimated अंदाजे 5000 years. 8 अमेरिकन सोल्जर्स गेले, आकडा पण दिला. त्या ह्याच्यात अट्रॅक्शन ते विमानात त्या मॅग्नेटिक फील्डमुळे एक टाइम वेल निर्माण झाली. अगदी एक्स्ट्रा म्हणजे फिजिक्स खूप आहे त्याच्यामध्ये, आणि असे टाइम वेल करता येऊ शकते किंवा अशा पद्धतीचं तंत्रज्ञान किंवा अशी एक थिअरी न्यूटन साहेबांनी, आईन्स्टाईन साहेबांनी अशी मांडलेली आहे. टाइम ट्रॅव्हल जसं असतं त्याप्रमाणे.
The Vimana is a word with several meanings ranging from temple or palace to mythological flying machines described in Sanskrit epics. असं वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे. असं विमान सापडलं होत, पण हे कसं जर डिस्क्लोज केलं तर काय होईल? एक तर भारताचं महात्म्य वाढेल, सनातन धर्म आणि सनातन संस्कृतीचं महात्म्य वाढेल. मग राईट ब्रदर्सचं काय होईल? त्यांना दिलेल्या श्रेयाचं काय होईल? हा सगळा विचार करून हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले. ते उघडकीस आणून दिलं नाही. पण त्या काळी जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते, रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते, हे सगळेजण त्या ठिकाणी जाऊन ही बातमी खरी आहे की नाही याची खातरजमा त्यांनी केलेली आहे, असं त्या बातमीत त्यांनी म्हटलेलं आहे. बघा इथे, द टाइम वेल इन encasing the Vimana. This report continues. It appears to be an electromagnetic radiation gravity field, first postulated by Albert Einstein, the unified field theory, and long rumored to be behind the infamous American World War II experiment in teleportation called Philadelphia experiment in 1943. Like the events occurring in Afghanistan today, likewise caused the sudden disappearance of US soldiers. आइन्स्टाईनने टाइम वेल कशी तयार होते या संबंधी जे काही भाकीत केलं होतं त्या पद्धतीची टाइम वेल तिथे त्यांना दिसली त्या विवरामध्ये, आणि तिथे ते विमान अशा पद्धतीने, त्या विमानाचे फोटो नाही आहेत बरं का नेटवर, पण कारण त्यांनी काढले असतील, त्यांच्याकडे असतील, पण ते डिस्क्लोज करणार नाहीत, कारण या एका गोष्टीमुळे जगाचं राजकारण बदलू शकतं हे आपल्याला माहिती आहे. म्हटल्याप्रमाणे सनातन धर्म जर वर आला तर यांचं काय होईल, भारताची महती वर आली तर यांचं काय, म्हणून ते दाबून ठेवलं. पण हा पुरावा आहे आपल्याकडे, या ऑनलाईन न्यूजपेपरवर मला हा पुरावा मिळाला. अशा पद्धतीची विमानं नव्हती का असे प्रश्न विचारतात ना, कुठे गेलं हे तंत्रज्ञान? क्वचित काही प्रमाणामध्ये जेव्हा दुसरं वर्ल्ड वॉर झालं तेव्हा कंबोडिया, सिंगापूर, तुमचं थायलंड, म्यानमार इथे अशा प्रकारचे अवशेष पुरातन विमानांचे हे वेगवेगळ्या सैनिकांना मिळालेले आहेत. कारण ते सैनिक दऱ्याखोऱ्यांमध्ये, झाड्याझुड जिथे मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी ते सैन्य जायचं. कधी दरीत उतरायचंय, कधी पर्वतराजींमध्ये हिंडायचंय, कधी दलदलीमध्ये फसायचे. तुम्ही जर वर्णन वाचलीत युद्धांची, पहिलं दुसरं महायुद्ध, त्या काळी काही ठिकाणा काही लोकांना अशा प्रकारच्या अगदी आश्चर्यकारक गोष्टी मिळाल्या, किंवा हिंदू सनातन संस्कृतीची चिन्ह अशी परदेशांमध्ये त्यांना बघायला मिळाली. पण ऑफकोर्स हे डिस्क्लोज होणार नाही. व्हॅटिकन सिटी जे आहे रोम मध्ये, तिथे उत्खननादरम्यान शिवलिंग सापडलं, हे किती गोष्ट माहितीये लोकांना, ते नाही उजेडात येणार. व्हॅटिकन सिटीचं मध्ये सापडलेले शिवलिंग हे त्यांच्याच म्युझियम मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे, आणि ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया याच्यावर त्या शिवलिंगाचा फोटो आहे, त्याची सगळी माहिती आहे. पण ती नुसती त्यांनी साईटवर ठेवली, पण ते डिस्क्लोज करणार, ऑफिशियली डिस्क्लोज नाही करणार या गोष्टी. कारण त्यामुळे मला सनातन धर्म हा किती श्रेष्ठ आहे जो आपला आहे हे त्यांना नाईलाजाने मान्य करावं लागेल. ह्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. आपला विषय आहे फक्त विमानांचा. तर असे पुरावे आहेत का, तर क्वचित प्रसंगी कुठेतरी हे असे पुरावे दिसतात. याचा एक एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला इथे दिलेलं. तर अशा पद्धतीने आज मी इथे थांबतो. आपली वेळ पण संपली, 3 मिनिटं आहेत. तर सर्वांनी शांततेत ही माहिती ऐकून घेतली याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि मागच्या सत्रामध्ये मी सांगितलं तेच मी पुन्हा सांगतो, ह्या अशा प्रकारच्या विमानांचे प्रयोग कोणी करून पाहिले आहेत का, तर याचं उत्तर माझ्याकडे आता नाही. हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही. त्या संस्था एकत्र आल्या, त्याच्यासाठी प्रचंड संशोधन आणि प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज आहे. इस्रो सारख्या मोठ्या वैज्ञानिक संस्थांनी जर काही याच्यात उचल घेतली, याच्यात आणखीन संशोधन केलं, तर त्यांच्याकडे एवढी मोठी टीम असते. भारत सरकारने त्यांना अनुदान दिलं, काही झालं तर याच्यावर आणखीन चांगल्या प्रकारे संशोधन होऊ शकेल. परंतु आत्ता तरी अशा प्रकारच्या ह्याच्यावरनं कोणी विमानं बनवली आहेत का, तर याचं उत्तर माझ्याकडे नाही. तर असे प्रश्न तर तुम्हाला काय माहिती, तुम्ही एवढं सांगताय अशी कोणी विमानं बनवली, थोतांडे अमुक आहे तमुक आहे. ज्यांना
ह्या प्रकारची मानसिकता असेल त्यांनी त्या मानसिकतेत राहावं. आम्हाला मात्र आमच्या सनातन हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि त्याच्यासाठीच आपला हा सगळा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठीच हा ध्यास अभ्यास गट हे इतकं उत्तम व्यासपीठ लीना मॅडमनी उपलब्ध करून दिलेलं आहे सर्वांनाच, की वेगवेगळ्या सांस्कृतिक गोष्टी या व्यासपीठावर तर अनेक अनेक विषयांवरच्या व्याख्यानं असतात. हे एक माझं व्याख्यान एक उदाहरण आहे. पण अशी अनेक विविध प्रकारची व्याख्यानं लीनाताई अरेंज करत असतात सातत्याने. तर माझी सर्वांना विनंती आहे की आज आपण तुम्ही ऐकलंच व्याख्यान, या 2-3 सिरीज आपण पुढे करणार आहोत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा ध्यास अभ्यास गटाच्या आधीच्या सगळ्या तुम्ही फेसबुक पेजवर जा. म्हणजे इतकी सुंदर सुंदर माहिती आत्ताच गेल्या महिन्यामध्ये स्त्रिया कशा म्हणजे स्त्रियांचं साहित्यातील योगदान वगैरे इतकी सुंदर सुंदर माहिती ह्या व्यासपीठावर आपल्याला सातत्याने मिळत असते. तर ह्या व्यासपीठाचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्या. आपल्या सगळ्या ग्रुप्सवर ह्या व्यासपीठाची माहिती द्या. तुम्हाला काही संपर्क साधायचा असेल तर लीनाताई तुम्हाला नंबर देतील, तुम्ही संपर्क साधा. जास्तीत जास्त आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा आहे, कारण हे व्यासपीठ हे सर्वंकष आहे. या व्यासपीठाला अध्यात्म आहे, या व्यासपीठावर सौंदर्य आहे, या व्यासपीठावर डॉक्टरी शास्त्र आहे, आयुर्वेद आहे, विज्ञान आहे, काय नाही असं नाही. तर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये लीना मॅडमनी ह्याच व्यासपीठावर माझी सगळी वैज्ञानिक वेदांतील विज्ञान, ऋग्वेदातील विज्ञान, महाभारतातील विज्ञान अशी बरीच आमची सिरीज झाली होती. तर ह्यावेळी आता विमानशास्त्र हा विषय घेऊन मी पुन्हा आलेलो आहे. त्या सर्वांनी आजचे पुन्हा एकदा आभार, लीनाताईंचे आभार की त्यांनी मला या विषय आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली. सर्वांचे आभार आणि मी सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद वैभव. खूप खूप छान विस्तृत असं बोललास आणि नेहमीप्रमाणे तू व्यवस्थित त्या श्लोकांचे आधार घेत, ऐकू येत आहे मी बोलतेय ते, श्लोकांचे आधार घेत हे पुरावे, लिखित पुरावे सादर करत तू बोलतोस ते मला अतिशय आवडतं. पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि ध्यास बद्दल तू आज बोललास त्याबद्दलही मी तुझी खूप आभारी आहे. खरोखर ध्यासच्या व्यासपीठावर आतापर्यंत अनेक लेक्चर्स झालेली आहेत वेगवेगळ्या विषयांशी संबंधित अशी, आणि ध्यासच्या अनेक व्याख्यानातून आम्ही खूप समृद्ध होत जातो असे मला मेसेजेस येतात आणि फोन पण येतात. तर त्याबद्दलही एकदा आपण बोलूयात. खूप थँक्यू. खूप छान वाटलं मला. आपल्या आत्ता कुणाला बोलायचं आहे का? कुणाला काही शंका आहे? काही विचारायचं आहे? काही बोलायचं आहे? बऱ्याच जणांनी चॅटमध्ये हा, चॅट मध्ये दिसतंय. बरं, मी फक्त FB लाईव्ह बंद करते आता. हो